नमस्कार. आता आंब्याचा सीझन असल्यामुळे घरोघरी आंबे आणले जातात. त्यामुळे आंब्याचे भरपूर रेसिपीज बनवल्या जातात. तसेच आंब्याचे केकही बनवले जातात. जरा बघा, हा केक किती मस्त झाला आहे. अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदारही झाला आहे. आणि हो, हा केक कोणत्याही मोलचा वापर न करता आप्पे पात्रात बनवलेला मिनी केक आहे. पण केक बनवायचा म्हटला तर भरपूर पसारा होतो आणि भरपूर मेहनत होते. पण जास्त पसारा न करता कमी परिश्रमात आणि तेही साखर मैदा न वापरता घरच्या घरी पौष्टिक असा साधा सोपा आंब्याचा केक बनवायचा असेल तर त्यासाठी 1 वाटी आंब्याचा गर, 1 वाटी बारीक रवा, पाव वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ, 1 वाटी दूध व पाव वाटी तेल किंवा तूप लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी आंब्याचा गर घालावा. 1 वाटी बारीक रवा घालावा. पाव वाटी गव्हाचे पीठ घालावे. 1 वाटी गूळ घालावा. व 1 वाटी दूध घालून सर्व एकदा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटून झाल्यावर अशा प्रकारे बॅटर तयार होते. स्पॅच्युला किंवा चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात पाव वाटी तेल किंवा तूप घालावे. व पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, आता हे केकचे बॅटर तयार झालेले आहे. पुन्हा स्पॅच्युलाने चांगले मिक्स करून घ्यावे. बॅटर तयार करताना तेलाचा वापर करत असाल तर तीव्र वासाचे तेल वापरू नये. साधे सनफ्लॉवरचे तेल वापरावे. मग हे सारे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यावे. पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी. पुन्हा एकदा सर्व बॅटर असे चांगले मिक्स करून घ्यावे. व 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. पहा, 10 मिनिटांनंतर बॅटर छान तयार झालेले आहे. त्यातील रवा चांगला फुलून आलेला आहे. आता प्री हीटसाठी गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवावा व त्यावर आप्पे पात्र ठेवावे. आप्पे पात्र झाकून ठेवावे. आता केकच्या बॅटरमध्ये 1 चमचा बेकिंग पावडर व अर्धा चमचा बेकिंग सोडा घालावा. तसेच 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालावे. बेकिंग पावडर व बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी 2 चमचे दूध घालावे. व चांगले मिक्स करावे. एकाच दिशेने फिरवून चांगले मिक्स करून घ्यावे. जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पावडर घातली तरी चालते. आप्पे पात्र चांगले प्रीहीट झाल्यावर आप्पे पात्रांच्या वाट्यांमध्ये थोडे थोडे तूप घालावे. पहा, अशा प्रकारे थोडे थोडे तूप घालावे. तूप घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे केकचे बॅटर घालावे. बॅटर वरपर्यंत घालू नये, थोडे कमीच घालावे, कारण नंतर ते फुलून वर येते. सर्व वाट्यांमध्ये बॅटर घालून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. 10 मिनिटांनंतर सुरीच्या टोकाने चेक केल्यावर सुरीचे टोक स्वच्छ बाहेर आले म्हणजे मिनी केक तयार झाला आहे. आता हे केक उलट करायचे नाही. उलट न करता सर्व मिनी केक एका डिशमध्ये काढावे. पहा, केक किती छान तयार झालेला आहे. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. दिसायलाही हे केक फार सुंदर दिसतात. आणि अशा प्रकारे एक एक करून सर्व मिनी केक एका डिशमध्ये काढून घ्यावेत.
सर्व केक एकदम मस्त गुबगुबीत तयार झालेले आहेत. आता पुन्हा दुसऱ्यांदा तशाच प्रकारे मिनी केक तयार करावेत. आप्पे पात्रांच्या वाट्यांमध्ये तूप घालावे व त्यात केकचे बॅटर घालावे. केकचे बॅटर थोडे थोडे घालावे, जास्त भरून घालू नये. बॅटर घालून झाले की 10 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. पहा, 10 मिनिटांनंतर केक तयार झालेले आहेत. हे सर्व केक एका डिशमध्ये काढून घ्यावेत. हे आंब्याचे मिनी केक ओव्हनमध्ये न करता तव्यावर आप्पे पात्र ठेवून तयार केलेले आहेत. पहा, किती छान प्रकारे सर्व मिनी केक तयार झालेले आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवावी व त्यात थोडे जाडे मीठ घालावे. मीठ थोडे पसरवावे व त्यावर एक रिंग ठेवावी. व कढईवर झाकण ठेवून कढई प्रीहीट करण्यास ठेवावी. केक बनवण्यासाठी एक लहान पसरट डबा घ्यावा. त्यात त्याच्या आकाराचा बटर पेपर घालावा व बटर पेपरला तूप लावावे. जर बटर पेपर नसेल तर डब्याला आतून तूप लावावे व त्यावर थोडासा मैदा भुरभुरावा. आता त्या डब्यात थोडे केकचे बॅटर घालावे. व डबा थोडा टॅप करावा. टॅप केल्यानंतर तो डबा प्रीहीट झालेल्या कढईत ठेवावा. व 30 ते 35 मिनिटे स्लो फ्लेमवर बेक होऊ द्यावा. 30 ते 35 मिनिटांनंतर सुरीच्या टोकाने चेक केल्यानंतर सुरीचे टोक जर स्वच्छ निघाले तर केक तयार झालेला आहे. मग गॅस बंद करून केक थंड होऊ द्यावा. केक पूर्ण थंड झाल्यावर डब्याच्या साईडने सुरी गोल फिरवावी. व डबा एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये उलट करून केक काढावा. केकवरील बटर पेपर अलगदपणे काढावा. पहा, बटर पेपरही अलगदपणे निघत आहे. पहा, हा केक देखील खूप लुसलुशीत तयार झालेला आहे. बॅटरचे प्रमाण फार कमी घातले तरी हा चांगला तयार झालेला आहे. हा केक बनवण्यासाठी देखील ओव्हनचा वापर न करता कढईचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे ओव्हन नसताना देखील केक तयार करता येतो. हे केक बनवण्यासाठी ना मैदा वापरला ना साखर वापरली. अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्याने हा घरगुती, साधा, सोपा आणि पौष्टिक असा केक बनवता येतो. तर मग असा मऊ, लुसलुशीत व जाळीदार केक एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर असे मिनी केक खायला फार आवडते. लहान मुलेच काय, पण मोठ्यांना देखील हा केक आवडेल. असा घरगुती केक बनवून एखादे सेलिब्रेशन नक्कीच होऊ शकते. आणि अशा प्रकारे केकची सजावट करून घरगुती सेलिब्रेशनची रंगत वाढवता येते. तर मग एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली केकची रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.